शाकंभरी नवरात्रापूर्वीची आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाली आहे. 31 डिसेंबरला मंगळवारी सायंकाळच्या पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील पलंगावर विसावली. याच उत्सवाची ही काही खास क्षणचित्र तुमच्यासाठी. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारी, अनेकांची कुलदेवता असणारी आई तुळजाभवानी आणि आई तुळजाभवानीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही चलमूर्ती आहे. म्हणूनच दर नवरात्रापूर्वी आई मंचकी निद्रा घेते. आई तुळजाभवानी वर्षभरात 3 वेळा अशी एकूण 21 दिवस मंचकी निद्रा घेते. यामध्ये शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी 8 दिवस, सीमोल्लंघनानंतर 5 दिवस आणि शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी 8 दिवस अशी आई तुळजाभवानी मंचकी निद्रा घेत असते. यंदा 2025 मध्ये 7 जानेवारीपासून शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये आणि म्हणूनच त्यापूर्वी बरोबर 8 दिवस आधी 31 तारखेला मंगळवारी आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाली. देवीच्या या मंचकी निद्रेसाठी पलंग धुवून स्वच्छ करण्यात आला. त्याचबरोबर आराधी महिलांनी गाद्यांचा कापूस पिंजला आणि आई जगदंबेच्या मंचकी निद्रेची याप्रमाणे तयारी करून 31 तारखेला संध्याकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहात पलंगावर विसावली. आता यानंतर 7 तारखेला पहाटे मंगळवारी तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहे आणि 7 तारखेपासून शाकंभरी नवरात्र उत्सवालाही सुरुवात होणार आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रत्येक वर्षी पौष महिन्यामध्ये शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्राप्रमाणेच या उत्सवालाही भाविकांची गर्दी असते. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्याचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात सुद्धा होते. शारदीय नवरात्राच्या सोहळ्याचे वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही असे भाविक शाकंभरी नवरात्राच्या सोहळ्यात उपस्थित राहतात आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेतात. मंडळी, देवीच्या निद्रेचे सुद्धा प्रकार आहेत बरं का. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि मोहनिद्रा. शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान देवी चांदीच्या मंचकावर पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात निद्रिस्त असते आणि या निद्रेला मोहनिद्रा म्हटलं जातं. मोहनिद्रा ही सृजनाचं प्रतीक असते, कारण याला 9व्या दिवशी तुळजाभवानीचा प्रकट दिवस असतो. या मोहनिद्रेत देवी भौतिक जगाच्या दृष्टीने विश्रांती घेत असते, जी नव्या सृजनासाठी आवश्यक असते. हे 9 दिवस म्हणजेच 9 महिन्यांचं सूचक आहेत. जसं 9 महिन्यांनी सृजन होतं तसाच हा कालावधी मानला जातो. आणि विशेष म्हणजे अनेक भक्त सुद्धा देवीच्या या निद्रा काळामध्ये गादी, उशी आणि तक्क्या यासारख्या सुखसोयींचा त्याग करताना दिसतात. मग मंडळी, तुम्ही कधी आई जगदंबेच्या या उत्सवाच्या काळात तुळजापूरला भेट दिली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. कमेंट बॉक्समध्ये आई तुळजाभवानीचा उदो उदो लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.